आपकी अदालतमध्ये फिल्म स्टार मनोज वाजपेयी यांच्यावर आरोप आहे की हे प्रत्येक ठिकाणी आपलीच मर्जी चालवतात. एक खूप फेमस गाणं आहे, मैं चाहे ये करू मैं चाहे वो करू मेरी मर्जी. तर मला वाटतं की तुमचं हे थीम सॉन्ग असायला पाहिजे. सगळ्याच ठिकाणी मेरी मर्जी. जर मी माझ्या मर्जीनुसार नसतं केलं, तर एका खेड्यातल्या शेतकऱ्याच्या मुलाला तुमच्याकडून हे इतकं प्रेम आणि इतका मान कसा मिळाला असता, मला सांगा? तर मग कुठे ना कुठे तुमचं नाव तुम्ही तुमच्या मर्जीने ठेवू शकला नव्हता, तर तुम्हाला तेही बदलायचं होतं. माझ्या वडिलांनी मनोज कुमारवरच्या त्यांच्या जे काही प्रेम आहे म्हणून त्याच्यावरनं माझं नाव मनोज ठेवलं होतं. जोपर्यंत मी मोठा झालो, तोपर्यंत जे आहे, कोणत्याही बाजारात बिहारमध्ये तुम्ही जा, तिथे दिसेल तुम्हाला मनोज पंचरवाला, मनोज लिट्टी चोखावाला, मनोज सायकलवाला, मनोज मीठ भातवाला. त्यावेळची परिस्थिती अशी होती, की जर कोणी वरून थुंकलं जरी, तरी ते पडायचं मनोजच्याच अंगावर. इतकं कॉमन नाव झालं होतं ते, की मला वाटायचं असं काहीतरी नाव असावं जे कोणाचंच नसेल. तर मी नाव ठरवलं होतं समर, की मी स्वतःचं नाव समर ठेवेन. पण शूल चित्रपटात संजय सिंग नाव ठेवलं होतं त्यांनी माझ्या पात्राचं, ते अनुराग कश्यपने. तर मी म्हणालो, "यार हा ज्या प्रकारचा रोल आहे, त्याचं नाव संजय नाही असलं पाहिजे." तर त्याने विचारलं, "मग काय नाव असलं पाहिजे?" मी म्हटलं, "याचं नाव असलं पाहिजे समर प्रताप सिंग." कारण मी स्वतःचं नाव नाही बदलू शकलो, तर मी माझ्या पात्राचं नाव बदलून टाकलं. आणि हे देखील ऐकलंय की तुम्हाला तुमचा चेहरा आवडत नाही, तो देखील तुम्हाला बदलायचा होता. हो, बरोबर. म्हणजे आता जरी ही अशी कोणती टेक्नॉलॉजी आली, की यामध्ये काही सुधारणा होऊ शकते. तर थोड्या सुधारणा नाही, खूप सुधारणांची आवश्यकता आहे. पण त्याची ते मी भरपाई करतो माझ्या कामाने. तर त्यामुळे अजून तरी मी टिकून आहे. परंतु ज्या प्रकारे हे एआय वगैरे जे आहे, आर्टिफिशियल इंटेलिजन्स वगैरे जे काही येतंय, त्यामुळे तर खूप म्हणजे या जगातून जाण्याच्या आधी एकदा तरी नक्की बदलून घेईन मी. कोणतरी म्हणत होतं तुमचा जेव्हा मेकअप चालू असतो, तेव्हा तुम्ही आरशात स्वतःचा चेहरा नाही पाहत. नाही, अजिबात नाही बघत. काही बघण्यासारखं नाहीच आहे, तर काय बघू मी? म्हणून तर मी विचार केलाय, की मरण्याच्या आधी जर काही टेक्नॉलॉजी आलीच, तर एक चांगला चेहरा जो आहे, तो इथे लावला जाऊ शकतो. काहीच हरकत नाहीये. जो सत्याचा रोल होता, मी ऐकलंय की त्यासाठी तुम्ही स्वतःचे रायटर घेऊन गेला होता. नाही. ते तर सुरुवातीपासून राम गोपाल वर्माजींनी सांगितलं होतं, मला रायटर्स हवे आहेत आणि मी जे बँडेड क्वीनमध्ये इतक्या सगळ्या टॅलेंट्स बरोबर काम केलंय वेगवेगळ्या डिपार्टमेंटमध्ये, मला त्या प्रकारचे टॅलेंट्स तुम्ही आणून द्या. तर सगळ्यात आधी त्यांनी सांगितलं, की मला एक खूपच क्रांतिकारी रायटर हवा आहे, जो नवीन पद्धतीने तेव्हा तर मी भेटलो होतो अनुराग कश्यपला. आम्ही सगळेजण यंग होतो आणि तो माझ्याहून खूप लहान होता. तर अनुराग कश्यपला मी घेऊन गेलो आणि त्यानंतर त्यांनी सांगितलं, की डायलॉग रायटर पाहिजे. तर सौरव शुक्ला तेव्हा माझा खूप चांगला मित्र होता. मी त्याला सुद्धा घेऊन गेलो. तर अशा काही खूप गोष्टी मी पण अशा खूप साऱ्या गोष्टी सांगू शकतो. ते दी फॅमिली मॅन. हो, त्यांनी तुम्हाला स्क्रिप्ट ऐकवली, हं, तिवारीचं कॅरेक्टर सांगितलं. हो. तुम्ही एकदम लक्षपूर्वक ऐकून घेतलं. त्याच्यानंतर डायरेक्टरला म्हणालात, "मी सांगतो की तिवारी कसा असायला पाहिजे." तुम्हाला वाईट वाटतो का श्रीकांत तिवारी? फॅमिली मॅन सुरू होण्याच्या आधी श्रीकांत तिवारीची गोष्ट अशी आहे, की हा हा बनारसमध्ये राहणारा, तिथे जन्म झालेला त्याचा. तिथून दिल्ली युनिव्हर्सिटीमध्ये आला. दिल्ली युनिव्हर्सिटीमध्ये यूपीएससी पूर्ण केलेला मनुष्य आहे आणि आता जो आहे, तो इंटेलिजन्समध्ये काम करतो आहे. माहिती आहे का त्यात मी शिव्या का दिल्या आहेत ते? लोकांना वाटत असेल, की मी अशी शिवी दिली आहे. तुम्ही बनारसला गेलात का हो, रजतजी? हो. हां, गेलो ना. हो. हो ना? तिथे तर चांगलं बोलणं देखील शिव्यांशिवाय होतच नाही. तर त्याची सवय तशी आहे, बोलणंच तसं आहे. दिल्ली युनिव्हर्सिटीमध्ये त्याच्या बायकोला भेटतो, जी साउथ इंडियाची आहे आणि मग या लोकांचं ट्रान्सफर होतं मुंबईसारख्या शहरात. तर अशी गोष्ट आहे. आता जर त्याला बनारसची दाखवायची आहे आणि तसं बनवलं पण आहे, तर त्याबरोबर न्याय तर केलाच पाहिजे ना? म्हणून तो मनुष्य अशा प्रकारे त्याच्या मुलांसोबत आणि आणि बनारस स्वतःच्या मुलाला काय म्हणतो, की जोरात फूक मारू नको, नाहीतर बागून हवा निघून जाईल.
तर त्यात बघा, त्यात आमच्या नॉर्थमध्ये कसं असतं, की बाप जो असतो, तो आपल्या बायकोला आणि मुलीला खूप घाबरतो आणि मुलाला स्वतःचा कॉम्पिटिटर समजतो. तर मुलाला शिवी द्यायला तो एक क्षण सुद्धा इथे-तिथे बघत नाही, पण मुलींसमोर तो शिवी देखील देऊ शकत नाही. तर त्याला नॉर्थकडचा बाप दाखवला मी. तर म्हणूनच तो त्याच्यासमोर कोणत्याही प्रकारे बोलत असतो आणि खूप त्रासलेला आहे. स्वतःच्या मुलापासून खूप त्रासलेला आहे. त्याला वाटतं, की अरे, आपल्या घरात असा नालायक कसा जन्माला आला? जेव्हा त्याला म्युझिक शिकायचं असतं, त्याला अजिबात तालाबद्दल जराही माहिती नसते. त्याला वाटतं, की माझे पैसे वाया जात आहेत. सरकारकडनं जो पगार येतोय, तो विनाकारण याच्या क्लासमध्ये खर्च होत आहे. पण आता जो तुमचा नवीन चित्रपट येत आहे, त्यामध्ये खूप गुड लुकिंग आहात तुम्ही असं ऐकलंय? हो, खूप सुंदर आहे मी. हे बघा, जर थोडासा मी गुड लुकिंग झालो, तर मी देखील म्हणू शकतो, की आय एम टॅलेंटेड अँड आय एम गुड लुकिंग टू. कदाचित गुड लुकिंग ह्यासाठी एक बंदा काफी है चे प्रोड्युसर मला सांगत होते, की यामध्ये डायरेक्टर कोण असेल हे देखील तुम्हीच ठरवलं. बघा बघा, खूप साऱ्या गोष्टी या माझ्या मर्जीने होत नाहीत. माझ्या प्रोड्युसरची मर्जी आणि मी त्यांना विचारलं, सुपूर्ण आणि विनोद भानुशाली यांना, की ऐका, की कहाणी तर मला खूप चांगली वाटली आहे, पण याचा डायरेक्टर कोण आहे? तर ते म्हणाले, की "ते ते तुम्ही ठरवा." मी म्हणालो, "ठीक आहे." मी म्हटलं, "रायटर?" "ते पण तुम्हीच ठरवा ना." आता जेव्हा त्यांनी मला सांगितलं, त्यामुळे असं झालं, की बंदा फिल्मचे जे डायरेक्टर आहेत, अपूर्व सिंग कार्की, यंग मुलगा आहे आणि त्या मुलाने ॲस्पिरंट म्हणून एक शो सुरू केला होता YouTubeवर. चांगला होता ना? हां? तर त्या डायरेक्टरला मी म्हणालो, की हाच डायरेक्टर असेल. "सर एकदा त्याचं काम बघा." तर सुपूर्ण म्हणाला, की "मी ओळखतो याला, मी घेईन." आणि जी फिल्म बनवली आहे, आज मी म्हणू शकतो, की बंदा फिल्म माझ्या स्वतःच्या करिअरमधली वन ऑफ द बेस्ट फिल्म आहे. तुम्ही सगळे नक्की बघा. बघा, जेव्हा या फिल्मचा जसा ट्रेलर आला, तिथूनच वाद सुरू झाले होते. हो. आसाराम बापूंच्या लोकांनी केस केली. माहीत नाही का केस केली? आम्ही तर कोणाचं नावही नाही घेतलं. आता बघा व्हिक्टिमचे वकील, त्या व्हिक्टिमच्याच वकिलासारखे दिसतात. त्यांचं नाव पण तेच आहे. आसाराम बापूंचे जे वकील आहेत, राम जेठमलानी, सुब्रमण्यम स्वामी, ते पण तसेच दिसतात तुमच्या मूव्हीमध्ये. मला हे नाव खूप आवडलं, सोलंकी. किती मस्त नाव आहे ना? आतापर्यंत आम्हा लोकांचं काय व्हायचं, हिंदी चित्रपटांचं पात्रांची नावं, हिरोंची नावं, राहुल, देव आणि किती मस्त आहे. हां? सोलंकी, वकील सोलंकी. हो ना? एक एक नवीन प्रकारचं नाव आहे, नवीन प्रकारचा हिरो आहे, जो आपल्यामधूनच येतो, सामान्य माणसांमधूनच येतो. पण आसाराम बापू, त्यांचे समर्थक, सपोर्टर्स सोशल मीडियावर खूप कॅम्पेन चालवत होते, की आसारामजींना बदनाम करण्यासाठी फिल्म बनवली जाते. कृपया तुम्ही ती फिल्म बघा. फिल्म बघितल्यावर त्यांची सगळी मतं बदलून जातील, असं मला वाटतं. आणि आता काही दिवसात लोकं म्हणतील, की आजकाल फॅशन आहे, या फिल्मला बॉयकॉट करा. खूप चांगलं आहे. मग जास्त लोकं येतील बघण्यासाठी.